घरामध्ये सगळेजण तेच पाणी पितात, तेच जेवण करतात, पण पित्त अंगावर फक्त तुम्हालाच उठतं। जर तुम्हाला असं वाटत असेल की ही फूड ॲलर्जी आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अनेकांना वाटतं पित्त उठणे म्हणजे एखाद्या पदार्थाची ॲलर्जी होणे, पण खरं कारण अनेकदा त्यापेक्षा खूप वेगळं असू शकतं। थांबा समजावते। आपल्या शरीरात इम्युनिटी म्हणजे एक सिक्युरिटी गार्डचं काम करते। तिचं काम असतं शरीराचं संरक्षण करणं, पण काही लोकांमध्ये हा गार्ड जरा जास्तच ऍक्टिव्ह होतो। धोका नसतानाही तो अलार्म वाजवतो। मग शरीरातील मास्ट सेल ऍक्टिव्हेट होतात आणि हिस्टामाइन नावाचं केमिकल बाहेर पडतं। मग काय होतं? लाल चट्टे उठणे, खाज येणे, सूज येणे, मच्छर चावल्यासारख्या गुधी अंगावर उमटतात आणि अचानक गंभीर पित्त आपण त्याला म्हणतो। आता प्रश्न येतो, मग ट्रिगर काय असू शकतं? काही फूड आयटम्स असू शकतात, औषधे असू शकतात, व्हायरल इन्फेक्शन, स्ट्रेस, अँझायटी, थायरॉइड प्रॉब्लेम, अचानक वातावरणामध्ये बदल झाला, थंडी, गरमी, स्किनवर प्रेशर पडतंय, घर्षण होतंय, गट हेल्थ मधील काही समस्या असू शकतात किंवा स्वतःची ओव्हर ऍक्टिव्ह इम्युनिटी सुद्धा। आणि बऱ्याच वेळा हे स्वतःचं ओव्हर ऍक्टिव्ह इम्युनिटी हेच कारण असतं। पण लक्षात ठेवा, वारंवार पित्त उठत असेल तर तो फक्त स्किन प्रॉब्लेम नसून शरीराची वॉर्निंग सिग्नल असू शकते। आणि काही सिम्पटम्स असतात ते अजिबात इग्नोर करायचे नाहीत। ते कुठले धोकादायक सिम्पटम आहेत आणि घरच्या घरी आपण त्यावर काय करू शकता हे मी कॅप्शन मध्ये लिहिलं आहे, नक्की वाचायचंय। कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पण सारखं पित्त उठतं का आणि त्यावर तुम्ही काय करता। जर हा त्रास तुम्हालाही वारंवार होत असेल तर कमेंटमध्ये पित्त असं लिहा किंवा अपॉइंटमेंटसाठी संपर्क साधा आणि शेअर करायचा आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीसोबत ज्यांना सतत इचिंग, ॲलर्जी आणि पित्ताचा त्रास होतो त्यांच्यासोबत।